लावलो बघा सावलीला. चाललोय बघा संत्यानं काय अवस्था करून घेतल्या. चाललोय घराकडं. गेले बघा चाललोय नंतर बघा. मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. तो डबा तिथं सोडवला आहे आणि ट्रॅक्टर घेऊन ह्यो बारका डबा जोडणार आहे. आणि बारका डबा का सांगा, आजपासून उसांना खट टाकायला सुरू करणार आहे. संतू अमरदादा ते नेणार आहेत. मित्रांनो ह्या साईडच्या पोपट काका त्यांच्या बागेतनं सगळीकडे दोन्हीकडे फिरून बघितलो. ह्या कोपऱ्यात त्या कोपऱ्यात क्रेटा काय कुठे घावले नाहीत. आपल्याला गाड्याला मागं लावायला किमान 6 तर क्रेटा पाहिजेत. एक क्रेट इथं आहे, बाकी आता ह्या भागात बघणार आहे. संतू याला काकांच्या घेऊन स्कूटी घेऊन खाली लांब जायला लागते. तिथं जाऊन बघून येणार, क्रेटा घेणार आणि मग जाणार भरायला. ही पण बाग सगळी फिरली. क्रेट मी बसल्याला तेवढं एकच क्रेट आहे. अख्खंड बागात दुसरा क्रेटच नाही. चालले बघा गाड्या खत भरायला. क्रेटांचं नियोजन काकाला होतं म्हणण्यात. पोपट काका त्यांच्यात ते 8 क्रेटा घेऊन येतात. बाकी मग तोपर्यंत आम्ही भरायला चालू करतो. आलो बघा स्पॉटवर. पहिला एवढी टाकणार आहे, म्हणजे आरकीच्या खालच्या प्लॉटला पहिला टाकणार आहे. ह्याकडनं 3-3 क्रेटा ह्या रोडनं, आणि बाकी मग पलीकडल्याकडनं येणार आणि तिकडनं 3-3 क्रेटा टाकणार. नाहीतर ह्याकडनं त्याकडं जायचं म्हटलं तर लई लांब साखळी का लागतं. आणि आज आम्ही 3 जणच आहे, मी, संतू आणि अमरदादा. भरलं बघा गाडा. आता मोकळं करायला आलोय. केला बघा गाडा मोकळा. अमरदादा काय आलं नाही, बंडूमामा आलाय. बंडूमामा पण लाईट यूज तर का आमच्याकडे आहे. लाईट आली की बंडूमामा हँडकॅप ते स्वच्छ करायला जाणार आहे. तोपर्यंत अमरदादा येतोय. गेअर बंद आहे तरी पण हे पेर लागले. झालं बघा गाडा नंबर 2 मोकळा. अर्जुन दादा पण आलाय. जादू नंबर 3 भरला बघा. मित्रांनो भरला बघा 3रा गाडा. आम्ही काय केलं, हे पूर्ण प्लॉट मध्ये ह्याकडे त्याकडे जायला लागते ना. आम्ही 2 जण सुद्धा म्हणताना इकडे 3-3 क्रेट टाकत चाललोय. आता पलीकडच्या बाजूला 2-2 टाका जायचं म्हणजे टोटल कम्प्लीट होतोय. आता इकडनं 3-3 टाका तर संपलंय. ह्यो गाडा भरून नेऊन तिथं आरकीच्या प्लॉट कशी आंब्याखाली सावली लावणार आणि जेवायला जाणार आहे. पावसाळा लागला पण ढग सगळं पांढरं शुभ्र दिसायला लागले. अजून ढगाच पावसाचे ढग काय दिसत नाहीत. सगळं पांढरं शिपत आहेत. लावलो बघा सावलीला. चाललोय बघा संत्यानं काय अवस्था करून घेतल्या. चाललोय घराकडं. घरापाशी येऊन काकांची स्कूटी घेतली आणि आता संतुटीचं सोडायला चाललोय. आलो बघा पुन्हा जेवण वगैरे सगळं आवरून. मला सांगितलं लांब जायचं म्हणताना कमी गाडा भरा म्हणून वराने भरल्यात तांबरून. आता हळूहळू जायला लागले. जेवणानंतर हा पहिला गाडा भरला बघा. बाकी आता खतावच्या ढिगापाशी एक गाडा भरील का नाही काय गॅरंटी नाही. एक गाडा जरा कमी, एक गाडा होईल तंतोतंत. बाकी सूर्यदेवता खूप प्रसन्न आहेत आमच्यावरती आज. हो हे बघा आमचा बंडूमामा वायरमॅन. अरे बंडूमामा बल का लागे ना की पर बल का लागे ना की तो कवा लागला होता. लागला की रे. आणि इकडं पण चिटकलेला आत्ता. आणि इकडं बस हा कहा आ गया. मित्रांनो झालं बघा यो गाडा टाकून. आता सगळ्यांचं म्हणणं आहे बास करायचं, ते राहिलेलं उद्या भरायचं. काका म्हणलं ट्रॅक्टर घराकडे घेऊन या. आलो बघा घरापाशी येऊन ट्रॉली सोडवली आणि ट्रॅक्टर असं केले.
ट्रॅक्टर असं का केलं सांगा. ट्रॅक्टरच्या टायरात पाणी भरणार आहे. आता सिंगल टायर वर चढवून इथं खाली आता उट्या लावणार बरोबर. इथं आता भर टाकली की मग ह्यो दगड काढणार. हे टायर अंतराळी. जॅकची गरजच नाही आपल्याला. जॅक मारू नका हो साहेब. तसे यंत्र नाही. उद्योगाचा माणूस आहे. हवा सोडू घ्यायची आता. असू दे पण लई मारू नका म्हणालो. ऐका माझं. पाणी युवराजनं भरणार आहे. या ब्लोअर मधनं पाणी भरून येणार आहे. भरला बघा ब्लोअर. व्ह्यू बघा कसं दिसायला. ह्यात बघा मेन पावसाचं ढग आहे. त्यातनं पाऊस पडतोय. मित्रांनो लावल्या बघा यंत्रणा सगळी सज्ज. त्यात बसणारं प्रॉपर अडॅप्टर नाही आपल्याकडं. त्यामुळे आपण देशी जुगाड करतोय. हे बसतंय यात जरा तंतोतंत बसतंय असं. बसवतो भरतो मग तुम्हाला दाखवतो. केले बघा चालू यंत्रणा. मित्रांनो टायर फुल झाल्यावर ह्या नळीतनं आपोआपच पाणी येतंय. नळी लुजून निसटून पडत्या. मग एकदा एअर सोडायचा आणि एकदा एअर गेल्यावर पुन्हा आणि फुल भरायचं आणि एकदा एअर सोडायचा आणि फुल भरायचं आणि मग बंद करायचं. पिन लावायचं. बुडबुडे यायला बघा तिथनं निसटाय दिसतंय. मी तर तयार ठेवतो यो कॉक चालू करायला. त्याचं ते काय निस्टन झालंय. आता मीच काढतो याला. आता एअर गेल्यावर पुन्हा निघालणार. एअर चाललाय पाहिजे. आता आणि पुन्हा भरणार आणि मग पुन्हा एकदा एअर काढणार. मित्रांनो एक टायर तर ओके झालं बघा. आता दुसरं टायर चढवूपर्यंत ट्रॅक्टर लावली वरंगळीला. फुल्ल पाणी भरले आत. सेम प्रोसेस पुन्हा केली. ते टायर आता वर घेतलंय. समतुडी आल्या आधी. मग चालतं तर त्याच्या गाडीची चावी कुठं तर पडल्या आणि त्याला घाऊन झाला. आता मी आली बघा शंभूपाशी. शंभू ट्रॅक्टरमध्ये पाणी भरा लागलाय है ना. ट्रॅक्टरमध्ये पाणी भरून झालं वाटतं. बारीकमध्ये पाणी येलं तिथनं. हे बघा हो शंभू ब्लॉगरचं नियोजन बघा. पाणी कुठनं बाहेरच नाही जायलाय. हे घालायला ट्राय करायला पण काय घालायचं होण्याला. शंभूला स्वतःला वल्ला करून घेतला पाक. कसा आहे नियोजन टॉपचा बंडा. हॅशटॅग ओंकार शिंदे ब्लॉगर. भावाची बॉडी बघा कसा दिसते भाऊ. दुसरा ऋतिक रोशन. ओंकार बघा ट्रॅक्टर हे दुसरा लावला. येतो दुसरा ऋतिक रोशन दिसालाय. मी कोण दिसावली हे कमेंट करून सांगा. हसला भावानं. अमर आला बघा कसा दिसती. हा टॉपचा बंडा कसा दिसती गडी. रुबाब. हा पाणी भरला टायरीमध्ये.
टेस्टिंग करायला काय ड्रिफ्ट मारायला काय कळलं ना मला. तर तुम्ही कमेंट करून सांगा काय करायला यो. टेस्टिंग करतो म्हणताना हे तर काय आरगळ चालला वाटतं. एवढा लांब गेला की आता काय सांगायचं. ट्रॅक्टर तेवढं जोडून ठेवलं बघा. आता घरातल्या शिल्लक किल्ल्या घेतल्या तेवढं सगळ्या संतूचं कलम करून येतो जाऊन. किल्ले कुठे टाकले कोणाष्ट भावानं. भावाला पश्चाताप आलाय कारण 2-3 किल्ले टाकलाय त्यानं आणि आत्ता होती ती शेवटची किल्ली होती आणि गाडी लॉक करून लावलाय त्यानं. केलेलं तेवढ्या किल्ल्याने निघले नाही. आता अलंकी पाण्याने लॉक खोलून काढणार आहे. मित्रांनो काढलाय पलीकडचा नट. आता अलीकडचा नट कुठं आहे सांगा. कुठं आहे बरं. बघा तो नट. तर वाटत असेल मी मुद्दाम करत बघा तो नट तिथं जातच नाही कुठेकडं. तिकडे असा अलंकीपाना घालला घालाय. काढ मित्रांनो नॉलेज कुठं तर कामाला आली बघा. गाडी लॉकच आहे पण हँडल सरळ करू शकतोय मी. ते खोलून काढलोय. आता बाकी याला म्हणजे किल्ली नाही म्हटल्यावर डायरेक्ट सुरू करणार आहे. ही BS4 आहे. चालू केल्यावर डायरेक्ट बलबिल चालू करतात. त्याला नुसतं पिना म्हणजे ती वायर खवायचं आणि काढायचं करणार आहे. कारण आत्ता तर मिरजेला जाऊन चालत नाही. आता बंद असते सगळं. उद्या सकाळ जायची जोडणार. काय तर करून गाडीचा लॉक तर काढला. आता काय तर 2 केबल घ्यायला लागलाय आणि आता आपलं स्विच गाडी चालू ऑन. ओंकारनं 2 केबल घेतलाय बघा. त्यानं म्हटलं गाडी चालू करतो. सेन्सरचा जरा चालू व्हायला लागलाय. काय जाळतोय का नाही हे कळलं ना मला. गुईंग करायला लागलाय. मला वाटते जाळते पाक एका सवयनं सगळं. आणि बाहेर लावलं नुसतं गाडी चालूच राहते म्हणे दिवस रात्र. BS4 आहे म्हणताना. काय केबल तर जोडला कर गाडी काय चालू होणार. मला असं काय वाटायला लागली की ही गाडी जळत नाही. राखच होत्या. बघा हे मिस्त्री होण्याचा फायदा. कॉफी प्यायची आता. तो कॉफी आणाला. ही कॉफी बघा. आणि मगाशी आत गेलो तेव्हा गाडी चालू झाली आणि तुम्हाला दाखवण्यासाठी गाडी चालू करावं तर गाडी चालू होणार आता. असं भावा आय एम सॉरी. तुमच्या गाडीला आम्ही वाचवू शकलो नाही. मिस्त्रीनं असं म्हटल्यावर काय करायचं मला एक कमेंट करून सांगा जरा. तर भावानो लोक प्रेमात पडतात आणि आम्ही रोज एक नवीन विषय अंगलटमध्ये पडतोय. अडचणी असं आम्हाला पप्पी देऊनच जाते आम्हाला जाता. शूटर इज कमिंग. त्याला बघा चालू. गाडी तर चालू केला भावानं. कॉपी ना रे गाईज फटाफट घरात जाऊन कपडे बदलून झालो. पानं बिनं घरात ठेवली. प्रीतम मी आणि संतुडी 3 जण चाललोय गावाकडं. आज रविवारचा बाजार आहे. एकतर बाजार आहे आणि दुसरं म्हणजे संतूच्या दिदी त्यांच्याकडं देवांड्या तिकडे जेवायला बोलले. तिकडे पण जाणार आहे. बाकी व्ह्यू बघा. पावसाचं वातावरण झाले गच. मित्रांनी व्ह्यू बघा कसं झाला आहे. आणि या ढगात बघा काय बोलले. बघा बाजारात आजीची मटकी मी खाली म्हणता ना ह्यो. 20 रुपये द्या. मला काय माहित नाही. काय सांगितलं सांग की. नंतर सांगतो म्हणला. मग फोन काय सांगितलं तर जेवण भावा. हां फोटो
मित्रांनो फायदा नंबर 2, काकडी मिळाली खायला. मित्रांनो प्रीतमला घरातनं बोलवून आलतं, मम्मी आणि संतू दोघांना चालू आहे तिथे त्यांच्याकडे. अरे बेडक दिशी ना दिसलंच नाही शेवटी. मित्रांनो चांदण्या बघा आज कसल्या पडल्यात, चांदण्या चमकायला लागल्यात. बाकी चंद्र पण आज जरा वेगळ्या रूपातच आहे. मला वाटतं जरा जरा तुझ्याकडे दिसायला. तर मित्रांनो आलो बघा देवाला जाऊन, प्रसाद वगैरे पण घेतलाय आणि फुला कोणा पण घेतलोय. आज चाललोय घराकडं. एक न्यूज सांगू आहे, संत्याची गाडी खोलली आणि आता मग अशी तिथे प्रसाद घ्यायला बसल्यावर काकींचा फोन आलता आणि गाडीची किल्ली गावल्या घरातच आहे म्हणून. जे काय होते तेवढं संत्या सगळं मात होते, पण संत्याला जेवणाला पाडणार 100%. हे बघा पुट्ट्या आधीच किल्ली गावल्या हाय ती किल्ली पडल्यात. आधीच का गावानं किल्ली गावली आणि गाडीची अवस्था दाखवतो मग तुम्हाला. गाडी पाक अशी अस्ताव्यस्त करून टाकल्या. पण पानं घराकडे नेलं असन तू. ही बघ गाडी पिन काढल्या आणि गेलं खाली. बाकी इथनं हे सोडवलंय, पैसे तर वाचलं म्हणजे गाडीची किल्ली चालायचं आणि पुन्हा जोडतो म्हणाला.